नमस्कार. मी अविनाश पाटील. मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेचा सध्या राज्याचा कार्याध्यक्ष म्हणून काम करतो आणि याच स्वरूपाचं काम करणाऱ्या भारतातील ज्या समविचारी विवेकवादी संस्था संघटना आहेत त्यांचं जे राष्ट्रीय समन्वय मंच आहे, फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनलिस्ट असोसिएशन फिरा, याचा देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम करतो. आज आपल्याशी मी ज्या विषयाच्या अनुषंगाने संवाद करणार आहे तो म्हणजे आजच्या आपल्या सभोवताली अनुभवत असणारी परिस्थिती, जी कोरोना विषाणू कोविड-19 मुळे निर्माण झालेली आहे आणि त्याच्या संसर्गाच्या आपत्कालीन परिस्थितीमुळे आरोग्यविषयक आणीबाणी आज सभोवताली आपल्या आहे. आणि ह्या सगळ्या आरोग्यविषयक आणीबाणीमध्ये आपण वेगवेगळ्या स्वरूपाच्या अनुभवांना सामोरं जातो आहे. म्हणजे अभूतपूर्व अशी स्थिती आहे की आपल्याला घरामध्ये बंदिस्त व्हावं लागतं आहे आणि घरामध्ये बंदिस्त राहणं, आपण एकमेकांपासून लांब राहणं, शारीरिक संपर्क टाळणं, हेच ह्या कोरोना विषाणू कोविड-19वर सध्या तरी आपल्याला उपलब्ध असणारा उपाय आहे. आणि त्यामुळे ह्या उपायांना आपल्या परीने योग्य तो न्याय देण्याच्या भूमिकेतनं जागतिक आरोग्य संघटना असेल किंवा भारताचं केंद्र सरकार असेल किंवा महाराष्ट्राचं राज्य सरकार असेल, यांच्याकडनं याबद्दलच्या सूचना आणि मार्गदर्शक तत्त्व सातत्याने दिली जात आहेत. आज 30 मे आहे आणि उद्या पंतप्रधान देशाशी संवाद करणार आहे आणि अशी शक्यता वर्तवली जात आहे की 15 जूनपर्यंत पुढे 15 दिवसांसाठी अजून 5व्या टप्प्याचं लॉकडाऊन लागू होईल. पण या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण घरात आहोत आणि घरात राहून ह्या सगळ्या सभोवतालच्या भयग्रस्त आणि असुरक्षिततेच्या आणि भीतीग्रस्त वातावरणाला सामोरं जात आहोत. सुरुवातीच्या एक आठवडा 15 दिवसाच्या कालावधीमध्ये तर काय घडतं आहे हेच समजून घ्यायला लोकांना वेळ द्यावा लागला आणि हे प्रत्यक्ष समजून घेत असताना त्याच्यामुळे एका बाजूला निवांतपणा, एका बाजूला मोकळीक, प्रचंड उपलब्ध असणारा वेळ, हे सगळं असताना देखील त्यानंतरच्या टप्प्यावर त्यामधनं निर्माण झालेली अस्वस्थता, असुरक्षिततेची भावना आणि भविष्याबद्दलचा जे काही भीती किंवा चिंता, हे सगळं आपण अनुभवतो आहोत. आणि ह्या सगळ्या स्थितीमध्ये समाजाच्याशी संवाद कसा करायचा, समाजाच्या असलेल्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं आणि त्यामध्ये ज्या लोकांचे यामुळे सगळ्यात जास्त हाल होत आहे, त्रास ज्यांना सहन करावा लागतो, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, ही कुठल्याही संवेदनशील जागरूक नागरिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आपण मानत आलेलो आहे. आणि त्या भूमिकेतनं आपण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने गेल्या 2 महिन्यामध्ये आपल्या परीने काही ना काही व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवरचं योगदान देण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. हे सगळं करत असताना काय ह्या परिस्थितीत आपण करू शकलो आणि झालं, आणि ते करण्यामागचा आपला दृष्टिकोन काय होता आणि त्यामधनं काय निष्पन्न झालं, ह्याविषयीचा एक आढावा आपल्यासमोर मांडावा, या भूमिकेतनं आजचा हा संवाद कोरोना विषाणू कोविड-19च्या संसर्गजन्य आपत्कालीन परिस्थितीमुळे काय आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यातली काय आव्हानं आहे आणि यामध्ये आपण काय केलेलं आहे, संघटना म्हणून आपण काय पद्धतीने याला सामोरं जाण्याची भूमिका वटवलेली आहे, हे सगळं या निमित्ताने आपल्याशी संवाद करण्याचा प्रयत्न आहे. अर्थात हे सगळं करत असताना अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम म्हणजे प्रश्न विचारणं, तपासणं, चिकित्सा करणं, लोकांना तर्कशुद्ध विचार करायला प्रवृत्त करणं, जे आधुनिक माणूस म्हणून मॅन द होमोसेपियन सेपियन म्हणून त्याची ओळख आहे. आणि आज 21व्या शतकात माहितीचा स्फोट झालेला असताना आणि माहितीचा विनियोग कसा करायचा आणि आपली उन्नती, आपला विकास, मानव समाज कशा पद्धतीने अधिक प्रगतिशील, सुखी संपन्न करायचा, यासाठी त्या माहितीचा विनियोग करण्याचा दृष्टिकोन समजून घेण्याचं हे शतक आहे असं मला वाटतं. आणि त्यामध्ये अर्थातच अशा परिस्थितीत, आपत्कालीन परिस्थितीमध्ये
माणसं ज्या वेळेला भांबावून जातात, ज्या वेळेला मृत्यूचं भय, जी ही नैसर्गिक प्रेरणा आहे, ते आपल्या सभोवताली घडताना दिसतं. आणि त्यामुळे आलेली भीती आणि निर्माण झालेली चिंता, याच्यामधनं कसं बाहेर पडायचं किंवा पुढे जायचं, हे आपल्याला शिकण्याची गरज असते. आणि अर्थात यासाठीचा एक विचार करण्याचा दृष्टिकोन आपण स्वीकारण्याची गरज असते. आणि हे काम काही प्रमाणात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने करण्याचा प्रयत्न आपण चालवलेला आहे. अर्थात हे सगळं एवढंच आहे असं नाही, की आपण समाजाला विवेकी करण्याची भूमिका घेऊन काम करतो आहोत. त्यामध्ये देवाधर्माच्या नावानं चालणाऱ्या शोषण, फसवणूक आणि दिशाभूल करणाऱ्या अंधश्रद्धांना पहिल्यांदा हाताळावं लागतं आहे. श्रद्धा अंधश्रद्धांमधला फरक समजून सांगण्याची गरज असते. व्यवहारामध्ये त्या स्वरूपाच्या वेगवेगळ्या घटनांना सामोरं जाण्याची गरज असते. आणि अशा घटनांमधनं होणारं लोकांचं नुकसान, उद्ध्वस्त होणारी कुटुंब, हे सावरण्यासाठी त्यांना काय काय आपल्या परीने मदत देता येईल आणि आधार देता येईल, असा प्रयत्न आपण गेल्या 30 वर्षात संघटना म्हणून चालवलेला आहे. आताच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये या स्वरूपाचं काम आपल्याला जे करावं लागतं, त्याचा काहीसा अनुभव पूर्वीच्या काळात काही वेगळ्या घटनांच्या निमित्ताने आपण आपल्या कार्यकर्त्यांनी संघटना म्हणून आपण काही प्रमाणात घेतलेला आहे. म्हणजे किल्लारीचा भूकंप झाला होता, त्यावेळेला देखील अशा स्वरूपाची भयग्रस्त मानसिकता त्या भागात, भूकंपग्रस्त भागामधल्या गावांमधल्या लोकांमध्ये होती. आणि अनेक महिने, अनेक दिवस ते घरांमध्ये झोपायला घाबरत होते, रस्त्यावर, शेतांमध्ये, उघड्यावर झोपत होते. आणि त्यामधनं सभोवतालच्या आपल्यासोबतच्या नातेवाईक, कुटुंबीय अचानकपणे त्या भूकंपामध्ये गारद झाले. अशा सगळ्या परिस्थितीच्या स्मृतींना आपण बाजूला ठेवून त्यांना पुन्हा जगण्याचा आशावाद देण्यासाठी मानसिक आधार देण्याचं मोठं काम मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने त्यामध्ये केलं होतं. त्याच्यापूर्वी कोकणामध्ये आपण सर्पाच्या आणि भूताच्या संबंधातल्या अंधश्रद्धांची भयग्रस्तता दूर करण्यासाठी देखील मानसिक आरोग्य संवर्धनासाठीचा प्रबोधनाचा संवाद केलेला आहे. आणि अशा स्वरूपाचंच शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नाच्या अनुषंगाने देखील मराठवाड्यामध्ये आणि खानदेशामध्ये आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मानसिक आधार देण्याचं आणि आत्महत्या प्रवृत्त अशा मानसिकतेतल्या शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी भावनिक समुपदेशन करण्याचं काम देखील मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने आपण केलेलं आहे. आणि या भूमिकेतनंच आपण काम करणारं स्वतंत्रपणे एक वेगळा विभाग, ज्याला आपण मानसिक आरोग्य प्रकल्प विभाग म्हणतो, त्यामध्ये मानसोपचार तज्ज्ञांच्या सहकार्याने, मार्गदर्शनात आपल्याच कार्यकर्त्यांमधल्या काही सहकार्यांना, साधारण 100 कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करून, ज्यांना मानसमित्र आपण असं म्हणतो, मानसमैत्रीण असं म्हणतो, त्या मानसमैत्री हेल्पलाईन देखील आपण गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात राबवतो आहे. आणि त्यामध्ये अशा स्वरूपाची भयग्रस्त मानसिकता असणाऱ्या कुणालाही, कुठल्याही स्वरूपाची चिंता किंवा निराशा वाटणाऱ्या व्यक्तीला, त्या कार्यकर्त्याला संपर्क करता येईल आणि त्याच्याशी बोलता येईल आणि आपलं मन मोकळं करता येईल, हलकं करता येईल, अशा स्वरूपाची एक सुविधा आपण उपलब्ध करून दिलेली आहे. हे एका बाजूला करत असताना दुसऱ्या बाजूला जो सगळ्यात मोठा वर्ग भरडला गेला, तो भरडला गेलेला वर्ग कष्टकरी, ज्याचं पोट हातावर आहे, दररोजच्या दैनंदिन रोजगारांवर मधनं मिळालेल्या पैशांवरच त्याचं घरातली चटणी भाकर दिली जाणार आहे. आणि अशा लोकांचं रोजगार बंद असताना आणि बाकीचं सगळंच सामाजिक चलनवलन बंदिस्त झालेलं असताना त्यांच्या पोटाची भ्रांत ज्या त्यांच्या कुटुंबातल्या प्रमुखांना जी आहे, त्यासाठी त्यांना जी काही मदत देता येईल ती समाजातल्या अनेक वर्गांनी या निमित्ताने दिली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतल्या शाखांमधनं देखील कार्यकर्त्यांनी आपल्या खिशातनं पैसे जमा करून, कॉन्ट्रीब्युशन करून आणि समाजातल्या अनेक दात्यात लोकांना, दातृत्व असणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना आवाहन करून त्यांच्याकडनं मिळालेल्या निधीतनं किंवा वस्तू स्वरूपातल्या मदतीतनं शिधा उभा केला. आणि अशा स्वरूपाचे अन्नाच्या, धान्याचे पॅकेट्स अनेक गरजूंपर्यंत, कष्टकरी समुदायांपर्यंत पोचवण्याचं काम केलेलं आहे. अर्थात यामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे आणि सार्वजनिक ठिकाणी आपण समूहाने एकत्र येण्याला बंदी किंवा मर्यादा असल्यामुळे
आपल्याला सार्वजनिक आरोग्याचं सर्व भान ठेवून आणि फिजिकल डिस्टन्सिंग पाळून आपण हे सगळं करण्याचा प्रयत्न केला. आणि दुसऱ्या बाजूला आपण ह्या स्वरूपाची देखील सूचना सगळ्यांना दिली होती की ह्याबद्दलची कुठल्याही स्वरूपाचा प्रचारकी भूमिका आपली नसली पाहिजे. आपण जे मदत करतोय, आपण जे सहकार्य करतोय, याबद्दल आपली भूमिका प्रामाणिक आहे आणि नम्रतेची आहे. याबद्दला प्रचारकतेचा कुठल्याही स्वरूपाचा दर्प येता कामा नये आणि त्या स्वरूपाचं बंधन आणि त्या स्वरूपाची मर्यादा मला वाटतं आपल्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी सांभाळलेली आहे. त्यामुळे मला त्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांच्याबद्दलचा एक जाहीरपणे आभार आणि कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि यामध्ये लक्षणीय काम करणारे काही भाग आहेत, म्हणजे मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, खानदेशामध्ये, पश्चिम दक्षिण महाराष्ट्रात, कोकणामध्ये सर्वच महसूल विभागांमध्ये ह्या पद्धतीची अन्नधान्य उपलब्ध करून देण्याचं, म्हणजे अन्नदान करण्याचं, शिधा वाटपाचं काम महाराष्ट्र अनिसच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या शाखांच्या माध्यमातून केलेलं आहे. हे अन्नदान जसं आहे तसं दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, आरोग्यमंत्र्यांनी आणि त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील आवाहन केलं होतं की रक्ताचा तुटवडा भासतो आहे. काही अशा स्वरूपाचे आजार आहेत, थॅलेसिमियासारखी, ज्यांना नियमितपणे रक्तदान करावं लागतं, रक्ताची गरज असते आणि अशासाठी रक्तदात्यांची गरज आहे. आणि म्हणून आपण या आवाहनाला प्रतिसाद म्हणून संघटनेने अधिकृतपणे अनेक जिल्ह्यांमध्ये शासकीय यंत्रणेशी सुबोलून शासकीय आरोग्य विभाग आणि तिथल्या रक्तपेढ्या यांच्यासोबत जाऊन रक्तदानाचं आयोजन केलं. काही खाजगी रक्तपेढ्यांच्या सोबत देखील रक्तदानाचं आयोजन केलं. शेकड्याने कार्यकर्त्यांनी यामध्ये रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही करण्याची तयारी आपण ठेवतो आहोत. कारण आता उन्हाळ्याच्या काळामध्ये रक्ताचा तुटवडा अधिक भासतो आणि रक्तदानाची गरज आहे. म्हणून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी बोलून ह्याबद्दलचं आपण नियोजन करण्याची भूमिका ठेवलेली आहे. आणि त्या त्या ठिकाणी प्रशासन आणि सामाजिक संघटना संस्था आणि महाराष्ट्र अनिसच्या पुढाकारांनी आपण या स्वरूपाच्या रक्तदानांचं शिबिरांचं आयोजन वेगवेगळ्या भागामध्ये करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करत आहोत. ह्यासोबतच आपल्या महाराष्ट्राकडनं जे मदत आणि योगदान देण्याची गरज आहे त्यामध्ये मुख्यतः आर्थिक मदत, जी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देणगी द्या. आपण देखील महाराष्ट्र अनिसच्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं की किमान 500 रुपये आपण मुख्यमंत्री सहाय्यता निधीला द्यावे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बँक खात्याचे तपशील आपण महाराष्ट्र अनिसच्या सर्व कार्यकर्त्यांपर्यंत पोचवले, आपलं आवाहन देखील पोचवलं. आणि मला हे अनेक ठिकाणून माहिती आणि निरोप मिळालेले आहेत की कार्यकर्त्यांनी शाखांमधनं व्यक्तिगत पातळीवर आणि सामूहिक पातळीवर देखील यासाठी आपलं मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अर्थदान दिलेलं आहे. हे सगळ्या गोष्टी एका बाजूला आपण करतोय कारण अशा परिस्थितीमध्ये गरजू समूहांना, गरजू कुटुंबांना आणि व्यक्तींना मदत देण्याची भूमिका समाजातल्या आहेरे, ज्यांचं समाजातली स्थिती ही संपन्न आहे, सुरक्षित आहे आणि भौतिक सुविधांनी परिपूर्ण आहे, अशांचीच याबद्दलची जबाबदारी आणि बांधिलकी असणं आवश्यक आहे. हे जरी असलं तरी असा समूह पूर्ण समाज या परिस्थितीतल्या गरजूंना त्यांच्या भौतिक गरजांची परिपूर्ती करायला पुरे पडेल असं नाही. मग याच्यामध्ये पुढची जबाबदारी किंवा सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी येते ती सरकार नावाच्या यंत्रणेची. त्यामुळे कल्याणकारी राज्याची भूमिका जी भारतीय संविधानाच्या मार्फत आपण स्वीकारलेली आहे, त्या कल्याणकारी राज्याची जबाबदारी स्वीकारलेल्या राज्यकर्त्यांकडून, म्हणजे केंद्राच्या सरकारकडनं आणि राज्याच्या सरकारकडनं, याच्याबद्दल काही पुढाकार घेऊन योजना आखल्या जाणं आणि त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होणं त्यांच्या यंत्रणेमार्फत हे आवश्यक असतं. आणि हे काही प्रमाणात घडतं आहे, पण बहुतांश प्रमाणात अजून ते घडण्याची गरज आहे. अचानकपणे लॉकडाऊन लागू झालं, याच्यामुळे देखील काही ताण निर्माण झाले आणि गेल्या महिन्याभरापासून ह्या ताणांना आपण अधिक प्रमाणात सामोरं जातो आहोत.
त्यामध्ये विस्थापित मजूर आहेत, त्यामध्ये विद्यार्थी आहेत परत गावी शिकायला गेलेले, त्यामध्ये नोकरदार वर्ग आहे, त्यामध्ये प्रवास करणारे लोक आहेत, पर्यटक आहेत. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचे ह्याच्यामध्ये प्रचंड हाल झाले आणि शेवटी केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारला त्यांना त्यांच्या गावी निघून जाण्यासाठीची व्यवस्था करावी लागली आणि त्याचे काही पडसाद आणि परिणाम आताच्या वर्तमानात आणि अजून भविष्याच्या कालावधीमध्ये नजीकच्या कालावधीमध्ये उमटणार आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबला आहे आणि तो आता वाढणार नाही. अशा स्वरूपाच्या ज्या स्वरूपाचे आकडेवारी आणि ज्या स्वरूपाचे टक्केवारी त्याचं प्रमाण सांगितलं जातं आहे, हे मला वाटतं दिशाभूल करणारं हे फसवं आहे. याच्यावर विश्वास ठेवून आपण जर गाफील राहायला लागलो तर धोका संभवू शकतो. दुसऱ्या बाजूला काही आरोग्य क्षेत्रातल्या अभ्यासकांनी, तज्ज्ञांनी देशातल्या आणि परदेशातल्या देखील असं म्हटलं आहे की तपासणी करण्याचंच संख्या इतकी मर्यादित आहे लोकसंख्येच्या एकूण प्रमाणात. त्यामुळे त्याच्या प्रमाणात तुमच्याकडे निघालेले रुग्ण आणि त्यामध्ये मृत्यूचा दर हे आपण याबद्दलचा काही दावा करणं आणि जगात त्यामध्ये आपण सगळ्यात कमी आहोत, मर्यादित आहोत, या स्वरूपाचं आपली पाठ थोपटून घेणं ह्याला काही अर्थ नाही. त्यामुळे हे सगळ्या ह्यामधल्या ज्या काही फॅलसी आहेत, काही फसवेपणा आहे, काही स्वरूपाच्या छुप्या गोष्टी आहेत, ते देखील आपल्यासारख्या विचारपूर्वक भूमिका आणि विवेकाचा समज निर्माण करणाऱ्या लोकांची जबाबदारी आहे असं मला वाटतं आणि त्याबद्दलचं प्रबोधन आपण आपल्या परीने करत राहायला पाहिजे. सोशल मीडियामध्ये याबद्दलच्या बरेच दावे प्रतिदावे होत आहेत. कोरोना विषाणूच्या निर्मितीपासून तर आत्ता प्रसारापर्यंत, संसर्गापर्यंत त्याचे जो काही घटनाक्रम आहे तो पाहिला तर वुहान या चीनमधल्या एका शहरामधल्या लॅबोरेटरीमधनं त्याची सुरुवात झाली आणि ती डिसेंबर अखेरीस त्याची सुरुवात झाली आणि ज्या दिवशी हे त्यांच्या लक्षात आलं त्यानंतर 2च दिवसात त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेला याबद्दलची माहिती दिली असताना आणि डिसेंबर अखेरपासून ते नंतर जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये याचा प्रसार मोठ्या प्रमाणात परदेशी प्रवास करणाऱ्या नागरिकांकडनं, मुख्यतः विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांकडनं होतोय असं लक्षात आलेलं असताना देखील आपल्या देशाच्या सरकारकडनं याबद्दलच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याला विलंब झाला. त्याबद्दलचं लिथार्जी, त्याबद्दलचा आळस आपल्याकडं दाखवला गेला. ती दक्षता जर दाखवली गेली असती वेळीच तर मला वाटतं पुढच्या सगळ्या गोष्टी मर्यादित राहू शकल्या असत्या. पण या स्वरूपाच्या काही चुका आपल्या सुरुवातीच्या काळात झालेल्या आपण मान्य केला पाहिजे. आणि दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन जाहीर करण्यासाठीचा निर्णय घेताना देखील त्याचं धैर्य सरकारकडनं दाखवायला काही साधारणपणे 1 ते 2 आठवड्यांचा विलंब झाला असं देखील अभ्यासक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशामुळे आणि तो अचानकपणे जाहीर झाल्यामुळे अनेक ताण आपल्या देशाच्या व्यवस्थेवर निर्माण झालेले आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये मुख्यतः कष्टकरी वर्गाच्या आणि गरीब असंघटित क्षेत्रातल्या कामगार वर्गाचा, मजूर वर्गाच्या, शेतमजूर वर्गाचे ह्याबद्दलचे हाल जास्त झाले आणि अतिशय वाईट पद्धतीने त्यांना जगावं लागलं गेल्या 2 महिन्यात आणि त्यामध्ये काहींचे मृत्यू देखील झाले. याच्याविषयीची खंत, याच्याविषयीची वेदना आणि दुःख आपल्या सगळ्याच संवेदनशील नागरिकांना आहे. ते याच्या पुढच्या काळात अशा स्वरूपाच्या चुका घडू नये याच्यासाठी पण काही धोरणात्मक उपाययोजना पुढच्या काळात असायला पाहिजे. अशा आपत्कालीन परिस्थितीला सामोरं जाण्याच्यासाठीची आपल्याकडं काय एक व्यूहरचना, धोरण आणि त्याबद्दलच्या योजना आहेत, तरतुदी आहेत, हे देखील केंद्राच्या, राज्याच्या पातळीवर ठरवण्याची गरज आहे. म्हणजे नुकतीच ताजी घटना आहे की टोळधाड आफ्रिकेतनं भारतात आली, भारतातनं महाराष्ट्रात आली आणि महाराष्ट्रात इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान त्याचं केलं गेलं आणि आत्ता केंद्राच्या कृषी मंत्र्यांकडनं आणि राज्याच्या कृषी मंत्र्यांकडनं असं सांगितलं जातं आहे की आम्ही आत्ता त्या टोळधाडीवर प्रतिबंध करण्यासाठीची काही मशिनरी आत्ता परदेशातनं मागवतो आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं विजन ज्याला म्हणू
भविष्याचा वेध घेण्याचा दृष्टिकोन जो प्रशासकांमध्ये देखील आणि राज्यकर्त्यांमध्ये देखील असला पाहिजे, याचा मोठा अभाव आपल्याकडे राजकीय नेतृत्वामध्ये आणि प्रशासकीय नेतृत्वामध्ये आपल्याला बघायला मिळाला. आणि ह्याचे सर्व तोटे, ह्याचे सर्व परिणाम सर्वसामान्य जनतेला भोगावे लागत आहेत. या सगळ्याबद्दल जाब विचारणारा, त्याच्याविषयी त्यांच्याबद्दल खुलासा विचारण्याची भूमिका असणारा एक लोकशक्तीचा दबावगट समाजामध्ये असणं आवश्यक आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या स्वरूपाचा लोकशक्तीचा दबावगट जो लोकशाही प्रजासत्ताक संविधानिक व्यवस्थेचा 5वा खांब म्हणून काम करेल, तो उभा करण्याच्यासाठी आपल्या यथाशक्ती योगदान निश्चितपणे देत राहणार आहे. आणि आताच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये एका बाजूला सेवा देण्याचं काम, पण सेवा देणं हे आपलं मूळ काम नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम हे नेहमी दृष्टिकोन देण्याचं राहिलं आहे, पण तो देण्याचा किंवा रुजवण्याचा दृष्टिकोन समाजामध्ये हा रुजण्यासाठी म्हणून काही काळापुरती तात्कालिक स्वरूपाची सेवा, प्रासंगिक स्वरूपाची आणि मर्यादित स्वरूपातली सेवा आपण दिली पाहिजे, जेणेकरून त्याचा एक वस्तुपाठ उभा राहतो आणि त्या वस्तुपाठातून त्या आपल्या समाजाला दिशादिग्दर्शन मिळतं. राज्यकर्त्यांना, धोरणकर्त्यांना, प्रशासनकर्त्यांना त्याचं वस्तुपाठचं दिशादिग्दर्शन मिळतं. हे काम गेल्या 30 वर्षात आपल्या परीने एका मर्यादित क्षेत्रामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला मी नेहमी शब्द वापरत आलो आहे की विधायक आणि कृतिशील हस्तक्षेपासाठीचा दृष्टिकोन, विधायक आणि कृतिशील हस्तक्षेपासाठीचा दृष्टिकोन आपण देण्याचं काम आपल्या परीने सतत करत आलेलो आहे. आणि हे काम ह्या कोरोना विषाणू कोविड-19च्या संसर्ग आपत्कालीन परिस्थितीमध्ये देखील आपण आपल्या परीने केलेलं आहे. असंघटित कामगारांच्या गरजांसाठी लढाई करण्यासाठी आणि त्यांच्या मागे उभं राहण्यासाठी ज्या ज्या संघटना, संस्था आणि कार्यकर्ते आयुष्यामध्ये आपल्या काम करत आहेत, अशा लोकांनी त्यांच्या असंघटित कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न, निवाऱ्याचा प्रश्न, त्यांच्या प्रवासाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दप्तरी जे पाठपुरावा केला त्याला प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठावे लागले. त्यावेळेला त्या न्यायालयांकडनं अनुकूल संवेदनशील भूमिका घेतली गेली, पण त्यांना ग्राउंड रिॲलिटीज, ग्राउंड फॅक्ट्स काय होते आणि त्याचे तपशील, घटना ह्याचे तपशील माहिती हवे होते. म्हणून त्यामध्ये देखील महाराष्ट्र अनिसला आणि इतर अनेक संघटना, संस्थांना, या कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या संघटनांमधल्या आपल्या सहकार्याने आवाहन केलं आणि त्यांनी माहिती मागवली आणि त्या स्वरूपाची माहिती आणि त्याबद्दलची निवेदनं जिल्ह्याच्या प्रशासना प्रमुखांना आपल्यामार्फत देखील आणि इतर समविचारी संघटनांमार्फत दिली गेली. त्या भागातलं असंघटित कामगारांचं काय स्थिती आहे हे देखील माहिती दिली गेली आणि ती कोर्टामध्ये सादर झाल्यामुळे एक दबाव कोर्टाकडनं मार्गदर्शक सूचनांचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर आला. हे जसं महाराष्ट्रात घडलं जनहित याचिकेच्या माध्यमातून, तसं भारतातल्या 8-10 राज्यांमध्ये देखील जनहित याचिकेच्या माध्यमातून घडलं. आपण या सगळ्या लोकांशी अनौपचारिकपणे संवाद आणि संपर्क करत राहिलो होतो आणि त्यांच्या सगळ्या गोष्टींना मदत आणि पाठराखण करण्याची भूमिका महाराष्ट्र अनिसने घेतलेली. पण पुढच्या काळात देखील हे सगळे प्रश्न सुटणार आहेत, संपणार आहेत असं नाही. तर याच्यामध्ये केवळ सरकारने तरतुदी करून त्यांची जबाबदारी संपवून चालणार नाही आहे. तर काही ठोस उपाययोजना आणि त्यासाठीच्या आवश्यक असणारं धोरण आणि त्याबद्दलच्या रचना, यंत्रणांची रचना देखील सरकारकडनं करणं आवश्यक आहे. कारण महाराष्ट्राच्या शहरी, ग्रामीण आणि दुर्गम भागामधल्या लोकांचं जीवन हे वेगवेगळ्या स्तरावरचं आहे. त्यांचं तिथलं सामाजिक, पर्यावरणीय, राजकीय, सांस्कृतिक अशा स्वरूपाचं संदर्भ वेगवेगळे आहेत. त्यामुळे त्या सगळ्याचा विचार करून आणि येऊ घातलेल्या पावसाळी वातावरणाचा आणि येणाऱ्या पावसाचा आणि त्या अनुषंगाने कराव्या लागणाऱ्या शेतीच्या सगळ्या पुढच्या कामांचा विचार करून याच्या पुढच्या काळात सरकारकडनं, केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारकडनं अगदी काही ठोस उपाययोजना की ज्यामधनं पुन्हा शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, असंघटित वर्गातल्या कुणाचाही निराशेपोटी, भयग्रस्ततेपोटी आत्महत्या प्रवृत्त ते होणार नाहीत.
आणि आपल्या गलितगात्र होणार नाही, तर त्यांना आपल्या जीवनाला पुन्हा फुलवण्याचा आशावाद त्यांना देता येईल, अशासाठीच्या काही गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं कल्याणकारी राज्याची संविधानाला अभिप्रेत असणारी ही जबाबदारी आहे. ही जबाबदारी त्यांना जाणून करून देणं, त्याच्यासाठी त्यांच्याशी प्रशासनाच्या वेगवेगळ्या आणि राज्यकर्त्यांच्या वेगवेगळ्या प्रमुखांशी, धोरणकर्त्यांशी संवाद करणं, त्याचा पाठपुरावा करणं, हे काम आपल्याला एका बाजूला करायचं. त्याच सोबत दुसऱ्या बाजूला अनेक मुद्द्यांना आपण च्या अनुषंगाने ह्या परिस्थितीमध्ये समोर आलेले आहेत. काही त्याचे सकारात्मक परिणाम, काही नकारात्मक परिणाम आहे. जसं सोशल डिस्टन्सिंग हा शब्द आपल्याकडे आत्तापर्यंत वापरला जात होता, त्याच्याविषयीचे आक्षेप अनेक समविचारी लोकांनी घेतले. महाराष्ट्र अनिसने देखील पंतप्रधानांना आणि मुख्यमंत्र्यांना याबद्दलची पत्र लिहिली आणि त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग हा शब्द भारतीय समाजव्यवस्थेमध्ये जात व्यवस्थेच्या उतरंडीला आणि त्याच्या अंतर्गत असणाऱ्या, त्याच्या आधारे असणाऱ्या शोषणाचं समर्थन करणारा आहे, त्याला बळ देणारा आहे. म्हणून आपण सोशल डिस्टन्सिंग हा शब्द वापरू नये, फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्द वापरावा, अशा स्वरूपाचं आवाहन केलं. आणि मागच्या मन की बातमध्ये पंतप्रधानांनी त्याबद्दलचे खुलासा केला आहे. पण अजूनही त्यांच्याकडनं माध्यमांच्या मार्फत आणि प्रशासनातल्या यंत्रणांच्या मार्फत देखील सोशल डिस्टन्सिंग हा शब्द न वापरता फिजिकल डिस्टन्सिंग शब्द वापरण्याबद्दलचं आग्रह धरला जाण्याची गरज आहे असं मला वाटतं. आज गाव पातळीवर ज्या स्वरूपाची दवंड्या सूचना देण्यासाठीचा प्रचार केला जातो, त्याच्यामध्ये देखील सोशल डिस्टन्सिंग हाच शब्द वापरला जातो आहे, अशा तक्रारी आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांना, अधिकाऱ्यांना, नेत्यांना आपण याची जाणीव करून दिली पाहिजे आणि आवश्यक असेल त्या ठिकाणी आक्षेप नोंदवला पाहिजे आणि त्याविषयी बदल करण्याचा आग्रह धरला पाहिजे असं मला वाटतं. पण एवढ्यापुरतं हा विषय मर्यादित राहिला नाही. सामाजिक बहिष्काराच्या विरोधी देशामध्ये कायदा नाही, त्यामुळे जात पंचायतीच्या अंतर्गत शोषण होतं. म्हणून जात पंचायतीला मूठमाती अभियानाच्या मार्फत आपण जवळपास 6 वर्ष गेली लढाई चालवली. त्याच्यातनं सामाजिक बहिष्कार विरोधी जो कायदा झाला, तो कायदा त्याच्यातल्या तरतुदी आता कोविड-19च्या परिस्थितीमध्ये संसर्गाच्या बद्दलची भीती, भयग्रस्तता, गैरसमज आणि अज्ञान आणि काही प्रमाणातला विद्वेष काही समूहांकडनं केला जातो. ह्याच्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांना, नर्सना, वॉर्डबॉयना आणि त्याच्याशी संबंधित इतर लोकांना किंवा संसर्ग झालेल्या रुग्णांना, त्यांच्या कुटुंबियांना हा सामाजिक बहिष्काराचा अनुभव येतो आहे. आणि असा अनुभव आल्यानंतर त्यांना जगणं मुश्किल झालं आहे. त्यांच्यांना निराशा आलेली आहे, त्यांच्या मनात भयग्रस्तता निर्माण झाली आहे. हे होऊ नये ह्याच्यासाठी देखील प्रबोधन करण्याची आणि आवश्यक त्या ठिकाणी कायद्याचा वापर करून गुन्हे, तक्रारी नोंदवण्याची भूमिका घेतली पाहिजे, असं मागणी महाराष्ट्र अनिसतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी केलेली आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्सना, नर्सेसना याबद्दलचं बायकॉट झाला. त्यांना किराणा देणार नाही, गरजू अत्यावश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जात नाही. त्यांना घरं सोडा भाड्याची असतील, आमच्या सोसायटीमध्ये राहू नका, अशा पद्धतीच्या देखील नोटिसा दिल्या गेल्या किंवा त्यांच्याशी बोलणं, त्यांच्याबरोबरचा सर्व प्रकारचा व्यवहार बंद केला गेला. हे सगळं हे आपल्या अतिचिंतेतनं, अतिभयग्रस्ततेतनं आणि अज्ञानातनं होतं आहे. हे जरा समजून घेण्याची आणि समजून सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे याबद्दल देखील आपण कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र अनिसचे जागरूक राहणं आवश्यक आहे. आणि अशा स्वरूपाचं काही घडत असेल तर त्याच्याबद्दलचं दखल घेऊन त्याच्याविषयी प्रशासनाला सजग करणं, कार्यवाही करायला प्रवृत्त करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे सगळं एका बाजूला वेगवेगळ्या घटना असताना लॉकडाऊनमुळे सलग 50 दिवस दारूची दुकानं सर्व बंद होती. महाराष्ट्रामध्ये गुटख्याला, तंबाखूला तर बंदी आहे, परंतु अवैध मार्गाने गुटखा आपल्याकडे सार्वत्रिक उपलब्ध आहे हे आपल्याला माहीत आहे. पण लॉकडाऊन झाल्यापासून तो देखील कदाचित उपलब्ध नाही. पानटपरीची दुकानं सगळी बंद असल्यामुळे लोकांना उपलब्ध झाला नाही आणि दारूची दुकानं बंद असल्यामुळे दारू देखील उपलब्ध झाली नाही. काही अवैध मार्गाने दारू लोकांनी उपलब्ध करून घेतली असू शकते, पण सर्वसामान्य माणसांना ती उपलब्ध होऊ शकली नाही. ज्यांना
जे ॲडिक्ट आहेत अशा लोकांनी आपली काही वेगवेगळ्या मार्गाने सोय करून घेतली असण्याची शक्यता आहे. पण या 50 दिवसाच्या कालावधीमध्ये दारू बंद असल्यामुळे मला वाटतं सगळ्यात चांगला अनुभव कुटुंबाच्या पातळीवर, सामाजिक पातळीवर, समाज म्हणून देखील महिलांना, युवतींना आला असणार. कारण दारू पिल्यानंतर माणसामधलं पशुत्व हे स्त्रीच्या वरचा अत्याचार करायला प्रवृत्त होतं आणि त्यातनं महिलेला सगळ्या त्या व्यसनी माणसाचा त्रास भोगावा लागतो कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये देखील. आणि हे सगळं गेल्या 50-55 दिवस दारूची दुकानं बंद असल्यामुळे थांबलं होतं. मला वाटतं ही एक अभूतपूर्व स्थिती आहे की महाराष्ट्रामध्ये व्यसनमुक्त महाराष्ट्र हा महाराष्ट्र राज्याच्या हिरक महोत्सवाच्या निमित्ताने व्हावा याच्याविषयीचा धोरणात्मक निर्णय राज्याच्या सरकारने घेण्याचा पाठपुरावा गेली 3 वर्ष आपण व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंचाच्या मार्फत की ज्याच्यामध्ये 100पेक्षा जास्त संस्था संघटना या व्यसनाच्या प्रश्नावर प्रबोधन करतात, प्रचार प्रसार करतात, उपचाराचं काम करतात, बंदीसाठीचं काम करतात आणि कायदा धोरणाच्या बद्दलचं काम करतात. अशा सगळ्या लोकांना मिळून असणारं हे व्यसनमुक्त महाराष्ट्र समन्वय मंच की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र अनिसचा पुढाकार आहे. ह्या मार्फत गेल्या 3 वर्षात चालू असलेल्या पाठपुराव्यातनं काही मुद्दे अजेंड्यावर आपण आणलेले चर्चेत आणलेत. याविषयी धोरणात्मक भूमिका ठरवण्याची गरज आहे राज्यकर्त्यांकडे. नवीन सरकारच्या मधल्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर संबंधित मंत्र्यांकडनं याविषयी ठोस भूमिका घेतली जाणं अपेक्षित आहे. परंतु महसूल मिळवण्याच्या नावाखाली यामधनं पळवाटा काढल्या जातात आणि ज्यांचे यामधले हितसंबंध आहेत, आर्थिक आणि राजकीय हितसंबंध आहेत, यंत्रणांचे हितसंबंध आहेत, या लोकांकडनं ह्या सगळ्या बाजू ज्या सकारात्मक आहे या बाजूला ठेवून आर्थिक मुद्द्याला जास्त महत्त्व दिलं जातं. आणि याविषयी महाराष्ट्रातलं विदारक वास्तव सर्वेक्षणाच्या मार्फत समोर आणण्याचा पण आपण प्राथमिक प्रयत्न केला आहे. पुढच्या काळात तो अधिक ठासीवपणे आपण करणार आहोत. परंतु मला हे जे काही चांगले परिणाम त्याच्याबद्दलचे झाले त्याचं नीटपणे अभ्यास सर्वेक्षण होण्याची गरज आहे असं मला वाटतं. बिहारमध्ये दारूबंदी झाल्यामुळे जे काही चांगले परिणाम दिसले आणि ज्याच्याविषयीचा अभ्यास सर्वेक्षणाअंतर्गत आपण आपल्याकडे प्रसिद्ध केला त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये दारू आणि इतर व्यसनी पदार्थ उपलब्ध नसण्यामुळे झालेल्या चांगल्या गोष्टी काही असतील त्या नोंदवण्याची आणि सरकार दरबारी मांडण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्याचा आधार घेऊन पुढच्या काळात व्यसनमुक्त महाराष्ट्राच्या साठीची मागणी लावून धरण्याचं काम आपल्याला करावं लागणार. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या अंगाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने कोविड-19च्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्या सगळ्याला भिडायचा आपल्या परीने प्रयत्न केला आहे. आणि हा प्रयत्न अर्थातच पुरेसा नाही याची एक नम्र जाणीव आम्हाला नक्की आहे. हे अक्षरशः समुंदर में खसखस अशा स्वरूपाचं इतक्या छोट्या पातळीवरचं आहे. परंतु काय करता येऊ शकतं, कसं करता येऊ शकतं आणि त्याच्यातनं काय सकारात्मक साध्यता होऊ शकते हे दाखवण्याचा एक वस्तुपाठ म्हणून ह्याच्याकडे इतरांनी बघावं असं आवाहन या निमित्ताने मी करू इच्छितो. आणि महाराष्ट्राला 60 वर्ष होत असताना महाराष्ट्राचं पुरोगामीपण, महाराष्ट्राचं प्रगतिशील राज्य म्हणून ओळख, देशातला महाराष्ट्र म्हणून आपलं अस्तित्व या संबंधातनं नव्याने मांडणी आणि पुनर्विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक भूमिका, एक दृष्टिकोन मांडू इच्छितो. उद्या फेसबुक लाईव्हमध्ये याबद्दलचा संवाद मी आपल्याशी सगळ्यांशी करणार आहेत. त्याबद्दल देखील सहभागी होण्याचं आवाहन मी या निमित्ताने करतो. आणि आज महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोविड-19च्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये जे काही सहभाग, योगदान आणि सामाजिक बांधिलकीची कर्तव्यपूर्ती करता आली याविषयी आपल्यासमोर जो संवाद मी मांडला त्याबद्दल आणि तो आपण सगळ्यांनी ऐकून घेतला याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद. धन्यवाद.
अनेक श्रोत्यांनी आपल्या आपल्या याबद्दलच्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिल्या आहेत आणि त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. मॅक्स महाराष्ट्रच्या वतीने हे सगळं सादरीकरण करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जे सहकार्य मिळालं त्याबद्दल त्याचे प्रमुख रवींद्र आंबेकर आणि सहकारी या सगळ्यांच्याबद्दल देखील मी आभार व्यक्त करतो. आणि याच स्वरूपाचा संवाद पुढच्या काळात विविध विषय सामाजिक विषयांच्या आणि परिवर्तनाच्यासाठी कृतिशील होण्याला प्रवृत्त करणाऱ्या विषयांच्या अनुषंगाने प्रश्नांच्या सोडवणुकीच्या अनुषंगाने पुढच्या काळात आपण करत राहू असं देखील आवाहन या निमित्ताने करतो आणि थांबतो.